काही व्यक्तिमत्व केवळ इतिहासात नोंदली जात नाहीत, ती प्रेरणेत जिवंत राहतात. हिमालयाच्या अकल्पनीय शांततेत, वादळांच्या कोलाहलात आणि प्रत्येक शिखराच्या श्वास रोखून धरणाऱ्या थंडीत एक माणूस स्वतःच्या मर्यादांना आव्हान देत वर चढत राहिला. पुण्याच्या मातीतून उगवलेली ती जिद्द, जिने एव्हरेस्ट पासून माकालू, धौलागिरी, मनासलू, कांचनजंगापर्यंत जगातील सर्वांत धोकादायक शिखरांवर भारताचे स्वप्न आणि धैर्य उंचावले. तो फक्त पर्वत सर करणारा नव्हे, तो शेकडोंच्या मनात साहस जागवणारा दीपस्तंभ, गिरीप्रेमीच्या उभारणीमागील शांत शक्ती आणि तेनसिंग नोरगे राष्ट्रीय साहसी पुरस्काराचा तेजस्वी उमेश मल्लिकार्जुन झरपे को जग पर्वतांकडे बघते आणि त्याने पर्वतांना उत्कृष्ट साहस के मान्यता स्वरूप जीवन पर्यंत उपलब्धियों के लिए तेनसिंग नोरगे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2023 से सम्मानित किया जाता है. श्री उमेश मल्लिकार्जुन झरपे. नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आम्ही बिघडलो या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. मुलखा वेगळी माणसं ही जी आपण सिरीज घेऊन येतो, याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं आपल्या भेटीला येत असतात. महाराष्ट्र राज्याचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तसेच राष्ट्रीय तेनसिंग नोरगे साहसी क्रीडा पुरस्कार विजेते आणि गिर्यारोहण क्षेत्रातील आघाडीचं मराठी नाव म्हणजे श्री उमेश झिरपे सर. असंख्य पुरस्कार आतापर्यंत त्यांच्या नावावर आहेत आणि त्यांची जी ही कारकीर्द आहे, गिर्यारोहण क्षेत्रातली ही कारकीर्द आज आपण त्यांच्या सोबतच उलगडणार आहोत. या सगळ्यांवरती आज आपण गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आम्ही बिघडलो या चॅनल तर्फे. तुम्हाला पहिला प्रश्न मला असा विचारावा वाटतो की गिर्यारोहण हे क्षेत्र निवडावं असं तुम्हाला कसं वाटलं आणि कधी वाटलं? म्हणजे ती सुरुवात कुठून झाली? गिर्यारोहण क्षेत्र निवडावं असं झालंच नाही, असं काही नव्हतं. कारण ज्या वेळेस माझी गिर्यारोहणात सुरुवात झाली, तो म्हणजे माझ्या शालेय जीवनात ती सुरुवात झाली. मी साधारण 7वीत होतो आणि पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळ या शाळेमध्ये माझं स्कूलिंग झालं, कटारे हायस्कूलमध्ये. अच्छा. त्या वयात खरं काही कळत नव्हतं ट्रेकिंग किंवा माउंटेनरिंग हे नेमकं काय आहे. पण आमच्या शाळेत ऍडव्हेंचर क्लब सुरू झाला आणि आम्ही त्याच्यात जॉईन पण झालो, 60-70 मुलं. आणि मनसोक्त भटकायला मिळते डोंगरात, उन्हाळ्यात, पावसात, वाऱ्यात. आम्ही जायला लागलो ट्रेकला. ते खूप आवडू लागलं. अशी खरं तर सुरुवात झाली. असं काही ठरवून नव्हतं, पण ती संधी मिळाली शालेय जीवनात आणि माझं ट्रेकिंग तिथून खरं सुरू झालं. खऱ्या अर्थाने तेव्हाच अगदी ट्रेकिंग सुरू झालं. कारण शाळेत असतानाच म्हणजे 1 वर्ष आम्ही भटकत होतो सायन्स सगळे, आणि त्यानंतर 11 मुलं आमची निवडली गेली आणि त्या 11 मुलांना घेऊन आमचे सर हे हिमालयातल्या एका ट्रेकला आम्ही गेलो होतो. 30 दिवसांचा तो ट्रेक होता, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, गरवाल हिमालयामध्ये. अतिशय सुंदर ट्रेक आहे आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक मी 1978 साली केला, त्यावेळेस मी 8वीची परीक्षा दिली. म्हणजे अशा प्रकारे शालेय जीवनात असतानाच म्हणजे महाराष्ट्राबाहेरचा सुद्धा जो ट्रेक होता तो देखील तेव्हाच तुमचा त्या निमित्ताने झाला आणि तिथून खरी ट्रेकिंगची सुरुवात झाली. मग पुढे येऊन गिरीप्रेमी ही जी नावारूपाला आता आलेली संस्था आहे, तर या संस्थेसोबत तुम्ही कशी जोडला गेला? शाळेत असताना मी म्हणलं सर ट्रेकिंग चालू होतं. शाळा संपली, कॉलेजमध्ये गेलो, परत तिथं ग्रुप झाले आणि बाकीचे सगळे कॉलेजमधले विद्यार्थी. तसा माझा एक वेगळा ग्रुप होता, आम्ही पण ट्रेकला जात होतो. हे सगळं करत असताना मला थोडं आता माझा ओढा रॉक क्लाइम्बिंग कडे वाढू लागला. मला प्रस्तारोहण म्हणजे ते शिकण्याची खूप इच्छा झाली. आणि माझा एक मित्र जवळचा शाळेतला श्याम लंके, हा पुण्यात युथ हॉस्टेल असोसिएशन व्हायच्या पुणे युनिट खूप त्यावेळेस जोरात काम करत होतं. अनेक ट्रेक त्यांची ऍक्टिव्हिटी चालू होती, तिथं तो असायचा. मी त्याच्या मागे लागलो की श्यामे मला रॉक क्लाइम्बिंग शिकव. आणि मग मी माझे दुसरे मित्र संजय डोईपुडे, सुनील सावळे आम्ही युथ हॉस्टेलमध्ये दाखल झालो आणि रॉक क्लाइम्बिंगचे धडे तिथे गिरवले.
तिथून सुरुवात झाली. 2-3 वर्ष युथ हॉस्टेलमध्ये भरपूर आम्ही रॉक क्लाइम्बिंग एक्सपिडिशन ट्रेकिंग केलं. आणि त्यानंतर 1986 साली गिरीप्रेमीमध्ये मला येण्याची संधी मिळाली. तो एक वेगळा प्रसंग घडला. तर 86 साली माझ्या आयुष्यातली पण पहिली हिमालयन मोहीम मी त्याच्यामध्ये गेलो होतो. ती मी लीड करत होतो, त्याचं नेतृत्व करत होतो. मनाली, हिमाचल प्रदेशमध्ये मनालीच्या भागामध्ये प्रियदर्शनी म्हणून एक शिखर आहे. त्या शिखरावरती मोहीम होती. छोटं शिखर होतं पण खूप आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं त्या काळात. मी, संजय डोईफोडे, अजय फौजदार, आमची तिघांची टीम होती. आणि त्या काळात अशी काही मोबाईल बाकीची कुठली यंत्रणा नव्हती. आपल्याला एसटीडी कॉल करायला लागायचा. एक 20-25 दिवस आम्ही माउंटन मध्ये होतो आणि परत मनालीत जेव्हा आलो आणि आम्ही पुण्यामध्ये फोन केले त्यावेळेस एक दुःखद घटना कानावर आली. ती म्हणजे त्यावेळेस काही महाराष्ट्रातले चांगले उदयनमुख गिर्यारोहक, ज्यामध्ये नंदू पागे, स्वर्गीय मीनू मेहता, डॉक्टर मीनू मेहता आणि भरत मांगरे, हे तिघं एका मोहिमेसाठी गढवाल हिमालयात गेले होते. 57 नावाचं शिखर आहे. आणि त्या मोहिमेच्या बेस कॅम्पला या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक खूप मोठा हिमप्रपात अवलांच आला. आणि ती बातमी आम्हाला कळल्यावर आम्हाला ते शॉकिंग होतं. कारण त्यातले नंदू पागे जे आहेत ते गिरीप्रेमीचे सदस्य होते. हे सगळे आघाडीचे गिर्यारोहक होते त्या काळातले. आल्यानंतर मी ठरवलं, आनंद पांदे जे गिरीप्रेमीचे संस्थापक, विश्वस्त, विश्वप्रभाग या सगळ्या मंडळींना भेटायचं. कारण आनंद पांदे सरांकडे बऱ्याच वेळा मी आधी जायचो मार्गदर्शन घेण्यासाठी. सह्याद्रीचे कुठले ट्रेक करायचे असले की मी सरांकडे गेलो, पांदे सरांशी भेटलो, बोललो. तर त्यांनी विचारलं मला की आता काय करताय तुम्ही. मी सांगितलं असं असं युथ हॉस्टेल मधून करतोय, मोहिमा चालू आहेत. त्यावेळेस ते म्हणाले की उमेश बघा, तुम्हाला यायचं असेल तर गिरभूमीत या. आता गिरभूमीत खूप सारं साहित्य आहे, इक्विपमेंट आहे आणि या ठिकाणी आलात तर अजून तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. इथं आता थोडी अशी पोकळी आहे की आता चांगली मॅनपॉवर नाहीये, करणारे लोक नाहीत, साहित्य आहे, बाकीच्या गोष्टी आहेत आणि इनिशिएटिव्ह घेऊन करणार असं कोणी नाही, गरज होती म्हणजे तेव्हा. आणि खरंच ती एक वेगळी संधी होती आमच्यासाठी. आम्ही सगळे आनंदाने गिरभूमीत आलो. मी, माझ्याबरोबर अविनाश फौजदार, संजय डोईफोडे, आमचे सगळे आम्ही दाखल झालो. आणि मग 1986 पासून जो प्रवास गिरभूमीतला सुरू झाला तो आजपर्यंत अखंड चालू आहे. वा, खूप छान वाटतंय बोलताना आणि ऐकताना हे सगळं. आणि मुळात म्हणजे गिरीप्रेमी या संस्थेबरोबर तुम्ही जोडला गेलात तिथून. आणि आतापर्यंतची जी वाटचाल आहे गिरीप्रेमीची ती अक्षरशः प्रभावित करणारी आहे. आणि इथून म्हणजे मला प्रश्न असा पडलाय की गिरीप्रेमीमध्ये तुम्ही आलात तर मग तिथनं नंतर पहिली तुम्ही नेतृत्व केलेली कोणती मोहीम आहे जी गिरीप्रेमीची होती? होय, 1982 साली गिरीप्रेमीची स्थापना झाली होती आणि मी 86 मध्ये आलो. त्यानंतर 1989 मध्ये एक मोहीम ठरली आणि ती होती माउंट मंदा. मंदा हे शिखर गढवाल हिमालयातच आहे, गंगोत्री परिसरात आहे. अतिशय अवघड आहे, टेक्निकली खूप कठीण शिखर आहे. त्याची खूप कमी माहिती त्यावेळेस अवेलेबल होती. पुण्यामध्ये खूप ज्येष्ठ असे गिर्यारोहक स्वर्गीय डॉक्टर बापू काका पटवर्धन ते होते आणि त्यांच्याकडे पण आम्ही मार्गदर्शन देत होतो. म्हणजे डॉक्टर बापू काका पटवर्धन म्हणजे गढवाल हिमालयाचा एन्सायक्लोपीडिया. हे गढवाल मधला कुठला असा भाग नसेल की जिथे बापू काका गेले नव्हते. भारतीय सैन्य दलात ते डॉक्टर होते. बरं. आणि निवृत्तीनंतरही अखंडपणे त्यांचं गिरीभ्रमण हिमालयामध्ये चालू होतं, सह्याद्रीत चालू होतं. तर बापू काकांच्या गिरीभ्रमण या संस्थेतून मंदा शिखरावरती प्रयत्न झाला होता. ह्याची माहिती मिळाल्यावर मी आणि संजय आम्ही बापू काकांना भेटलो आणि बापू काकांकडनं जी काही माहिती आम्हाला अवेलेबल त्या आधारे आम्ही मंदा मोहिमेची आखणी केली. ती माझ्या आयुष्यातली पहिली मोहीम ज्याचं नेतृत्व मी करत होतो. त्या मोहिमेमध्ये मी, संजय पुढे, अजय देवधर आणि सुरेंद्र चव्हाण, हे ज्याला आम्ही एसए म्हणतो, हे सुरेंद्र चव्हाण सगळ्यांना परिचित आहे की ज्यांनी पहिला मराठी एव्हरेस्ट वीर जो होता तो, आम्ही असे सगळे 4 जण होतो. पण दुर्दैवाने असं झालं की त्या मोहिमेमध्ये आम्ही कॅम्प 1 म्हणजे कॅम्प 1च्या पुढे जाऊ शकलो नाही. कारण आम्हाला जी माहिती मिळाली होती त्या आधारे आम्ही सगळी तयारी केली होती. मग ते साहित्य, रेशन, दिवस सगळं प्लॅनिंग कसं होतं. पण तिथं प्रत्यक्ष फील्डवरती गेल्यावर खूप वेगळं चित्र होतं आणि त्या ठिकाणी असलेले सगळे चॅलेंजेस बघून आम्ही ठरवलं की आता हे पुढे शक्य नाहीये, आपल्याला परत यायला लागेल. तर अशी माझ्या आयुष्यातली पहिली मोहीम ज्याचं नेतृत्व मी केलं. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा परत यायला लागलं, त्याची वेगळी खंत होती. पण ठरलं होतं की येस, आता आपल्याला पूर्ण माहिती आली आणि परत मोहीम करायची आणि परत 2 वर्षांनी आम्ही मंदा अटेम्प्ट केला. पुढची गोष्ट अजून वेगळी आहे. त्याच्यानंतर पुढे 89 नंतर 91 मध्ये
पुन्हा मंदा या शिखरावरती पूर्ण तयारीनिशी खूप चांगला संगम घेऊन मी गेलो होतो आणि सगळं काही खूप चांगलं प्लॅनिंग, चांगली तयारी करून सुद्धा जवळजवळ 24 क्लिअर माउंटन डेज मध्ये आम्ही शिखर चढाई करत असताना परत एकदा शेवटचे 400 मीटर आम्हाला जाता आलं नाही. बापरे. परत त्या ठिकाणी आमच्यातलं काही साधन सामुग्री, काही रोप्स कमी पडले आणि खूप नाईलाजाने परत यायला लागलं. म्हणजे हवा सुंदर होती, सगळ्यांची शारीरिक आणि फिजिकली सगळे फिट होते, करायची तयारी होती, पण आमच्याकडचे दोर म्हणजे खालचे दोर काढून सुद्धा आम्ही रेस्ट घेऊन वरती लावले तरी सुद्धा दोर पुरले नाहीत. आणि एक वेळ अशी आली की आता पुढे जाणं शक्य होणार नाही. ती खूप खंत राहिली होती. पण नंतर ते खूप एक वेगळं वाटतं की 30 वर्ष ते स्वप्न मनामध्ये होतं आणि ते गिरभूमीच्या नवीन पिढीने 2021 मध्ये पूर्ण केलं. मंदावरची पहिली भारतीय मोहीम 2021 मध्ये पूर्ण आली. पण ती मोहीम खरंच ते दोन्ही अटेम्प्ट मंदाची माझ्या दृष्टीने खूप वेगळी होती. म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही खूप मोठं लर्निंग आपण म्हणू जे झालं ते या दोन, म्हणजे कधी कधी आपण अपयश आपल्याला सगळ्यात यशापेक्षा जास्त शिकवून जातं. तसंच झालं होतं की या दोन्ही मोहिमांमध्ये जो काय अनुभव आला मला, त्याच्या अनुभवाच्या शिदुरीवर नंतर मी पुढच्या मोहिमांची जी तयारी केली, मग ते एव्हरेस्ट असेल, लोत्से असेल, कंचनजंगा असेल, तर कधीच मागवून पाहिलं नाही. आणि ते तो अनुभव किंवा त्यावेळेच्या दिवसांनी मला जे शिकवलं ते खूप वेगळं होतं. म्हणजे ते अपयश आलं तिथे, पण ठीक आहे, पण त्यातनं शिकायला देखील तितकंच जास्त मिळालं. आणि तीच अनुभवाची शिदोरी आतापर्यंत म्हणजे ज्या असंख्य मोहिमा ज्या गिरीप्रेमीच्या होत आहेत या मोहिमांसाठी उपयोगी पडत आहेत. वा. आता याच्यानंतर जी 2012 साली सगळ्यात महत्वाकांक्षीची तुमची मोहीम होती, ज्याच्यामध्ये जवळजवळ 13 गिर्यारोहकांना आपण सोबत घेऊन जी पहिली नागरी मोहीम जी म्हणतो एव्हरेस्टची, ती तुम्ही आखली होती. तर ती आखावी, ती मोहीम आखावी, ही कल्पना कशी सुचली आणि त्याला जे बळ लागतं किंवा पाठबळ लागतं ते कसं मिळत गेलं तुम्हाला? एव्हरेस्टची मोहीम करायची हे डोक्यात येण्यामागं बरेच घटना घडल्या आणि त्यातली मुख्य घटना होती की 2007 हे वर्ष. 2007 या वर्षी गिरीप्रेमी संस्थेचं, आमच्या संस्थेचं 25वं वर्ष, महोत्सव वर्ष. आम्ही ठरवलं होतं की मोठ्या प्रमाणात आपण ते साजरं करायचं आणि साजरं करताना वेगवेगळ्या गिर्यारोहणातल्या ऍक्टिव्हिटीज करायच्या. त्याप्रमाणे सुरुवात झाली. त्या वर्षाच्या सुरुवातीला निसर्गपूजन केलं गेलं खाणीमध्ये आणि मग वेगवेगळे ट्रेक्स, रॉक क्लाइम्बिंगच्या मोहिमा, अशा भरपूर ऍक्टिव्हिटीज प्लॅन झाल्या, तर सगळ्या झाल्या. आणि त्याचा शेवट जो होता तो असं सांगता अशी ठरली होती की भारतामध्ये परत गढवाल हिमालयामधल्याच गंगोत्री परिसरामध्ये शिवलिंग नावाचं एक शिखर आहे. 21,000 फूट उंची शिखर आहे, पण अतिशय देखणं आणि टेक्निकली क्लाइम्बिंगसाठी अवघड असं शिखर आहे. अच्छा. म्हणजे ते शिखर असं आहे की जगातले खूप लिजेंडरी माउंटेनियर सर क्रिस बॉनिंग्टन, ब्रिटिश गिर्यारोहक आहेत, खूप महान गिर्यारोहक आहेत, तर त्यांना सुद्धा ज्या पर्वतांनी भुरं घातली आणि एक त्यांनी पुस्तक लिहिलंय 7 पर्वत त्यांना खूप भावले, त्याच्यावरती प्रत्येकावर एक खंड आहे असं पुस्तक लिहिलं. त्या खंडात शिवलिंगचा पण एक खंड आहे त्या पुस्तकामध्ये. तर त्या शिखरावरती मोहीम घ्यायची गिरीप्रेमीची हे ठरवलं. त्याचं नियोजन झालं. गिरीप्रेमीच्या संपूर्ण 25 वर्षाच्या इतिहासामध्ये सुद्धा सर्वात खर्चिक, सर्वात अवघड अशी ती मोहीम होती आणि खूप आनंद होतो. ती मोहीम पण खूप चांगली पार पडली. पहिली भारतीय नागरी मोहीम त्यावरती यशस्वी झाली. खूप यशस्वी झाली पूर्णपणे. ड्रीम माउंटन असं त्या पर्वताचं वर्णन केलं होतं. आम्ही सगळे पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी स्लाइड शो, त्यावेळेस व्हिडिओ किंवा असं काही नव्हतं, एका ठिकाणी आमचे कार्यक्रम चालू होते. तसंच एका कार्यक्रमामध्ये माझ्या संघातल्या एक खूप चांगला गिर्यारोहक अविनाश कांदेकर, आता प्रोफेसर होतो विद्यापीठामध्ये, त्याची ओळख मी माझ्या ओळखीच्या मावशींना करून दिली आणि त्यांना ती करताना मी त्यांना सांगितलं की हा अविनाश खूप चांगलं गिर्यारोहक आहे, खूप शौर्य, खूप धाडस दाखवून शिवलिंगच्या शिखर माथ्यावर पोहोचलाय. तुम्ही आता स्लाइड बघितल्यात. सगळं झालं. मावशींनी त्यांच्या जावई त्यांच्याबरोबर त्या कार्यक्रमाला आले होते, त्यांची ओळख करून दिली. आणि ती देताना एक असं झालं की त्यांचं जावई नुकतंच 4 धाम यात्रा करून आला होता. अच्छा. खूप चांगलं आहे. म्हणजे हिमालयामध्ये मी काय म्हणत असतो, कुठल्याही कारणासाठी तुम्ही जा, खूप हिमालय नितांत सुंदर आहे, अवश्य एकदा तरी आयुष्यात जावंच. पण झालं असं की त्या मावशींनी ओळख करून देताना मला त्या मावशींच्या चेहऱ्यावरचे भाव आणि सगळ्या बघून असं वाटलं की त्या मावशींच्या दृष्टीने त्यांचा जावई आणि अविनाश कांदेकर हे दोघंही समान पातळीवर होते, दोघंही हिमालयात जाऊन आलेली माणसं. याचं मला इतकं दुःख आलं की अरे ठीक आहे, त्यांचं जावई 4 धाम यात्रा गेला, खूप चांगलं आहे,
पण तो ज्या उंचीवर गेला होता त्या उंचीवर शिवलिंग क्षेत्राची तळछावणी पण लागली नव्हती. मग मला असं जाणवलं की आपल्या समाजामध्ये लोकांमध्ये अजून आपल्या खेळाबद्दल, या साहसी खेळाबद्दल किती कमी माहिती आहे, किती अज्ञान आहे. आणि मग मनामध्ये कुठेतरी विचारायला लागले की गिर्यारोहण या साहसी खेळाचा प्रचार करणं आणि त्याचं ब्रँडिंग करणं गरजेचं आहे. आपण नेमकं काय करतो, कशासाठी करतो, हे लोकांना सांगण्याची गरज आहे. आणि मग काय करायचं, ब्रँडिंग करायचं तर मग डोळ्यापुढे एव्हरेस्ट आलं. आणि त्याचं कारण असं होतं, एव्हरेस्ट कुणाला माहित नाही, सगळ्यांना एव्हरेस्ट माहिती, सगळ्यांना माहिती आहे, अगदी लहान मुलांना देखील माहिती असतं. लहान मुलांनाही माहिती एव्हरेस्ट शब्द, त्याचा आपण असा वापर करतो. सचिन तेंडुलकर क्रिकेट मधलं एव्हरेस्ट आहे, अमिताभ बच्चन अभिनयातलं एव्हरेस्ट आहे, लता दीदी गायनातलं एव्हरेस्ट. तर एव्हरेस्ट आमच्या खेळात आहे, मग का नाही करायचं हा विचार डोक्यात आला. मी संस्थेमध्ये बोललो, त्यावेळेस खूप संमिश्र प्रतिक्रिया, काही ना वाटलं रे एवढं मोठं चॅलेंज कसं शक्य आहे. मध्यमवर्गीय घरातली सगळी मंडळी क्लबमध्ये 2.5 कोटीचं बजेट मी सांगितलं, भारतातली सर्वात मोठी नागरी मोहीम घेऊन जायचं स्वप्न सांगितलं. होता होता बरीच मोठी गोष्ट आहे ती मी सांगितलं नाही, सगळी वेळ पूर्ण नाही. नक्कीच. पण एव्हरेस्टची मोहीम सुरू झाली, उभी राहिली आणि 2011 मध्ये भारतातली सर्वात मोठी नागरी मोहीम गिरीप्रेमीची माउंट एव्हरेस्टवर त्याची घोषणा झाली. ती मोहीमही खूप चांगल्या प्रकारे 2012 मध्ये पार पडली. 19 मे 2012 हा भारतीय गिर्यारोहण एक ऐतिहासिक दिवस ठरला. म्हणजे त्या दिवशी सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. अगदी 8 जणांनी भारतीय तिरंगा एका पाठोपाठ एक एव्हरेस्टच्या शिखरमाथ्यावर फडकवला. आणि त्यानंतर अजूनही गिरिभूमीतल्या काही, म्हणजे आज गिरिभूमीमध्ये एकूण 13 गिर्यारोहक असेल की ज्यांनी एव्हरेस्टच्या माथ्यापर्यंत जाण्यात यश मिळवलं. गिरिप्रेमीच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अजून 7-8 जणांना प्रशिक्षण देऊन एव्हरेस्टवरती जाण्यात यशस्वी झाले. आणि एव्हरेस्ट नंतर अजून खूप मोठ्या साहसी मोहिमा झाल्या. वा, म्हणजे एव्हरेस्ट मोहीम जी अतिशय महत्वाकांक्षी होती त्यावेळेला, की नागरी मोहीम म्हणून यशस्वी करून दाखवणं, म्हणजे 1 किंवा 2 गिर्यारोहक जाणं वेगळं, पण एका वेळेला 13 जणांना घेऊन जायचं ते खूप कठीण होतं. कारण सगळ्यात मोठी अडचण होती ती पैशाची अडचण, यासाठी लागणार निधी. पण खरंच त्या बाबतीत गिरीप्रेमीचे आम्ही सगळेच खूप सुदैवी आहोत. महाराष्ट्र नव्हे तर भारत आणि भारताच्या बाहेरूनही साहसप्रेमी नागरिकांनी या टीमवरती मनापासून प्रेम केलं. अक्षरशः आपण म्हणतो तन मन धन अर्पून त्या टीमच्या मागे उभे. 25,000 लोकांचा डाटा आज संस्थेकडे आहे. एवढ्या लोकांनी 5 रुपयापासून 5 लाख रुपये या मोहिमेला दिले. आणि लोक वर्गणीतून म्हणजे 80% निधी एव्हरेस्ट मोहिमाचा. ऍक्च्युअल मोहीम गेली तर 3.5 कोटीपर्यंत बजेट गेलं होतं. तर हा निधी सामान्य जनतेतून, सामान्य माणसातून उभं राहिला. आणि एक वेगळं घडलं, म्हणजे ते निधी संकलन पण खूप मोठा विषय. ते मी विस्तृतपणे या सगळ्या गोष्ट एका ध्यासाची या माझ्या पुस्तकात मांडलं. समकालीन प्रकाशनचं ते पुस्तकही खूप गाजलं. आजही खूप लोक ते घेतात, वाचतात. आणि त्याच्यामध्ये विस्तृतपणे मी सगळ्या मोहिमेबद्दल, निधी संकलन असेल, सदस्यांची निवड असेल, त्यांची मानसिक शारीरिक तयारी कशी केली, प्रत्यक्ष मोहिमेत काय घडलं, तिथं काय काय चॅलेंजेस आले, त्याच्यावरती कशी मात केली, हे सगळं विस्तृतपणे त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि युट्यूबवर, म्हणजे गिरीप्रेमीच्या युट्यूब चॅनलवर पण याची मराठी आणि इंग्लिश अशी खूप चांगली डॉक्युमेंटरी पण आहे. येस, वा. गोष्ट एका ध्यासाची, एव्हरेस्ट ह्याच्या बरोबरच तुम्ही आणखीन काही पुस्तकं लिहिली आहेत, जसं शेर्पा या विषयावर देखील एक पुस्तक आहे तुमचं. त्यानंतर कांचनजंगा, या मला वाटतं कांचनजंगा शिखररत्न कांचनजंगा. मग हे पुस्तक लिहायला हवं, ही प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला? हे बघा, आमच्या गिरीप्रेमीमध्ये आनंद पांदे सर, ऋषभराव पागे, दिलीप निंबाळकर, जयंत रुपये सगळी मंडळी, लेखक मंडळी आहेत. आणि कायम हे वारंवार आम्हाला सांगत असतात की प्रत्येक मोहिमेतल्या प्रत्येक सदस्याला ते सांगत असतात की मोहीम झाली की तुम्ही तुमचं लिखाण करा, टिप्पण लिहा, काय तुम्ही अनुभवलं शब्दात उतरा. पण काय समोर याकडं काय मग दुर्लक्ष होत गेलं. आणि खर तर अनेक छोट्या मोठ्या मोहिमेत प्रत्येक गिर्यारोहकांनी एक खूप वेगळे अनुभव येतात, आयुष्य संपन्न करून टाकतात. आणि ते अनुभव किंवा ते क्षण तोच जगत असतो, कारण ते दुसऱ्यांच्या आयुष्यात येत नाहीत. मग या सगळ्याचं कुठेतरी लिखाण झालं पाहिजे, ह्या मंडळींचा जो आग्रह असायचा तो मला खरंच पटला. कारण हे डॉक्युमेंट, कारण शिवलिंगच्या वेळेस असं ठरवलं, मी अजित ताटे आम्ही दोघांनी ठरवलं की या मोहिमेवरती आपण पुस्तक, आजही ती झालं नाही. त्या सगळ्या आठवणी असतील, अनेक मोहिमांच्या बाबतीत असं घडलं. पण एव्हरेस्टच्या वेळेस मी ठरवलं आता हे लोकांपुढे आलंच पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने पुस्तक लिहिण्याचं ठरलं. पुस्तकही खूप छान झालं.
तो एक हुरूप आला आणि मग नंतर कळालं की हे खूप प्रभावी माध्यम आहे आणि हे निरंतर राहणार आहे डॉक्युमेंटेशन, त्याचं महत्व कळालं. हो नक्कीच. आधी कळत होतं पण वळत नव्हतं, आपण म्हणतो तसं झालं होतं. पण मग ठरवलं आणि वेळ काढू लागलो आणि मग पुढे एक पुस्तकं जमेल तशी होत गेली. नंतर शेर्पा एक खूप वेगळं पुस्तक मराठी इंग्लिशमध्ये झालं. शिखररत्न कंचनजंगा हे पुस्तक मी आणि भूषण आरचे आम्ही दोघांनी मिळून ते केलं, ते खूप छान झालं. त्याचं ते इंग्लिश आवृत्ती येते. अच्छा. मुलांसाठी जॉय ऑफ माउंटेनरिंग किंवा मुलांसाठी गिर्यारोहण अशी छोटी पुस्तिका पण केली, रोहन प्रकाशनने ती केली. त्यानंतर अजून एक हिमालयातला दिवस सकाळ प्रकाशनचं पुस्तक आहे. ते सकाळमध्ये ज्या माझ्या लेखमाला चालू होते त्याच्यावरचं पुस्तक आहे. आता सकाळमध्ये अजून एक हिमालयातील पर्वत ते पुस्तक येऊ घातलंय. त्यामुळं खरं आहे की पुस्तकांचं जे महत्व आहे ते आहेच आहे. आणि त्या दृष्टीने मी नव्हे पण आता गिरप्रेमीत पण अनेक जण लेखन करू लागलेत आणि ते त्यानिमित्ताने ती प्रेरणा इतरांना देखील मिळाली की आता आपण ज्या मोहिमा करतो तर त्या शब्दांकित केल्या तर अनेक लोकांना त्या वाचनात पोचायला सोपं जातं अजून. इथून पुढे आता हा सगळा तुमचा गिर्यारोहणाचा सगळा प्रवास आहे, ह्याच्यामध्ये असंख्य लोक तुम्हाला जोडली गेली आहेत. म्हणजे अनेक मोठा विस्तृत असा मित्रपरिवार तुमच्या भोवती आहे. तर प्रत्येकाला वेळ द्यावा तर कसं, हे थोडं अशक्य होतं ना की एवढं सगळं काम चालू असताना कसा वेळ काढता तुम्ही, प्रत्येकाला कसं देऊ शकता, म्हणजे न्याय कसा देता तुम्ही त्यांना? खूप कठीण आहे, खूप मोठी कसरत काय करायला लागते. म्हणजे मित्रपरिवार तर खरंच खूप मोठा वाढलाय. मला पहिल्या लहानपणापासूनच खूप आवड आहे. म्हणजे मी जोडलेत का आयुष्यावर तर माणसं जोडलेत आणि या कामातून अजून लोक जोडत गेलेत. गिरीप्रेमी असेल, स्वरूप सेवा असेल, इन्स्टिट्यूट आहे, गिरीप्रेमी ऍडव्हेंचर फाउंडेशन आहे, या सगळ्या कामातून अनेक जण जोडले गेले. अनेक मोठ्या लोकांबरोबर, अनेक चांगल्या लोकांबरोबर या निमित्ताने त्यांच्याबरोबर भेटण्याचा, त्यांच्याबरोबर राहण्याचा योग आलाय. आणि मग या सगळ्यातून तुम्ही म्हणता ते खरं आहे की खूप कसरत आहे. त्यात मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, तो एक फार काय विषय आहे, त्याच्यावर मी बोलत नाही. पण प्रत्येकाची अपेक्षा असते की यस मामांनी वेळ दिला पाहिजे, द्यावा. करतो मी प्रयत्न आणि थोडंफार यश येते, त्याला मॅनेज करतो. हे सगळं कुटुंब पण आहे, त्यांना खरं तर सगळ्यात कमी वेळ मी देतो असं झालंय. पण या त्या निमित्ताने मित्रांशी संपर्कात राहण्याचा, गिरीप्रेमीवर ज्यांनी प्रेम करतात, जे गिरीप्रेमीच्या मागे उभे आहेत, स्वरूपसेवेच्या मागे, या सगळ्यांना भेटण्याचा, कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा काही वेळ काढून मी ते मॅनेज करतो आणि भेटत असतो, संपर्कात राहतो. त्यांना तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न. अगदी तुम्हाला सांगतो की माझे बेसिक कोर्स मधले 1986 मध्ये मी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेन मध्ये बेसिक कोर्स केला. त्यावेळेस माझे कोर्स मधले सुद्धा जे मित्र आहेत ते आजही माझ्याशी जोडलेत. मग तो मणिपूरचा आहे, कोण राजस्थानचा आहे, कोण वेस्ट बेंगॉलचा आहे. ते एक वेगळं. आणि गणेश असं आहे की गिर्यारोहणामध्ये अजून एक वेगळं वैशिष्ट्य, गिर्यारोहण या जीवनशैलीचं, या साहसी क्रीडा प्रकारचं, की तुम्ही आउटडोर मध्ये गेलात, निसर्गात गेलात, तुम्ही 1-2 दिवस कोणावर राहिलात ना की त्या ज्या काही स्मृती आहेत, ते काय संबंध तुमच्या जोडले होतात ते इतके दृढ होतात ना की आयुष्यभर तुम्ही ते नातं विसरू शकत नाही. आपण 50 जण 100 जण जरी कोर्समध्ये एकत्र असलो तरी असं वाटतं की अरे याची ओळख तरी होईल का आपल्याला कोर्स संपेपर्यंत. पण कोर्स संपायच्या दिवशी एक कुटुंब असतं, असं झालेलं आहे. त्यामुळं होय, नक्कीच कसरत आहे, पण मी ते कसोशीने बघत असतो की काही ना काही निमित्ताने मी त्यांना भेटत असतो. सर, एवढ्या असंख्य मोहिमा तुमच्या आतापर्यंत पार पडल्यात, तर ह्या सगळ्या मोहिमांपैकी सगळ्यात अवघड अशी मोहीम कोणती होती की जी सगळ्यात तुमच्या जवळची आता पण पटकन अशी आठवेल तुम्हाला? अशी पटकन तर सगळ्याच मोहीम आठवतात. म्हणजे मला सांगू का, अगदी मी 78 साली जो येलोफ्लॉसला गेलो ना, ते दिवस आजही माझ्या पुढे अगदी ताजेतवाने आहेत. मी ते सगळे क्षण सांगू शकतो, काय काय अनुभवलं. इतकं हिमालयातलं माझं नातं जे वेगळंच आहे खरं. पण तुमचा प्रश्न खरंच कठीण आहे, कारण अनेक अवघड मोहिमा गिरीप्रेमीतून झाल्या. एव्हरेस्ट असेल, लोटसे, मकालू, मनासलू, कंचनजंगा, अन्नपूर्णा, ही सगळी एकाकडे एक अवघड शिखर आहेत. अन्नपूर्णा हे शिखर तर इतकं रिस्की आहे की 36-37% डेथ रेशो ज्या शिखरावरती. कंचनजंगा हे शिखर इतकं वेगळं आहे, त्याचा सक्सेस रेट पण खूप कमी आहे. म्हणजे जिकडे एव्हरेस्टला 6-7 हजार लोक चढले, तिथं कंचनजंगा 350 लोक चढले फक्त. एवढा मोठा फरक आहे. शेवटचा टप्पा इतका दूर आहे की 24-25 तासाचं समिट पुश आहे, जायचं आणि परत खाली कॅम्प पण द्यायचा. त्याला 24-25 त्या टप्प्यात अनेक जणांचा मृत्यू झालाय.
मग अशा ठिकाणी मोहिमा करून सगळे यशस्वी परत आले गेले लोक, हे सगळं घडलंय. पण तरी सुद्धा जर अगदी नेमकं सांगायचं म्हटलं तर अगदी नुकतीच आम्ही 2023 मध्ये जी मोहीम केली ती होती माउंट मेरू. हा मेरू पर्वत परत भारतीय हिमालयातच आहे, गढवाल हिमालयात आहे. आणि म्हणजे पुराणामध्ये याचं वर्णन आहे की त्यावेळेस आपण असे अख्ख्या समुद्र मंथन झालं आणि देव आणि दानवांनी जी रवी केली समुद्र मंथनात, तो मेरू पर्वताचा वापर केला. हाच मेरू पर्वत आहे. तर अतिशय अवघड आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर आहे, कंचनजंगा अवघड आहे, केटू सारखं अवघड शिखर आहे, तरी सुद्धा मेरू का? तर ह्या सगळ्या अवघड शिखरावरती चढाई केलेले गेले लोक माझ्या मेरूच्या संघात होते. अच्छा. आणि त्यांनी सांगितलं की मामा म्हणले की अरे काही पटीने म्हणजे 25 पटीने अवघड आहे क्लायमेट. ह्या शिखराच्या बेस कॅम्प पर्यंत म्हणजे तळ छावणीपर्यंत पोहोचणं सुद्धा एक दिव्य होतं. 50% म्हणून त्याच्या तळ छावणीपर्यंत पोहोचण्यातच यशस्वी झाली होती, अशी तिथे परिस्थिती आहे. या शिखरावरती 2023 मध्ये जेव्हा आम्ही मोहीम केली तर त्याच्यासाठी 2 अटेम्प्ट करायला लागले, आधी ते झाले नाही. आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये आमचं शिखर यशस्वी झालं. ही जी मोहीम यशस्वी झाली माउंट मेरूची साऊथ वेस्ट कडनं, तर ही मोहीम या पर्वतावर यशस्वी झाली, जगातली पहिली मोहीम जगातनं. हे बघा, हजारो वर्ष तो पर्वत तिथं आहे आणि जगातनं पहिल्यांदा एक भारतीय गिर्यारोहकांचा संघ, तोही गिरिप्रेमीचा, या शिखरावरती तिरंगा फडकवतोय. खूप अभिमानाची गोष्ट. आणि गिर्यारोहण क्षेत्रात तर याचं खूप अप्रिशिएट झाली, ती खूप कौतुक झालं जगभर. या मोहिमेची फिल्म मी अनेकांना सांगतो जरूर पहा, युट्यूब वरती आहे. ही फिल्म खूप गाजली, म्हणजे जवळजवळ जगातल्या 8 देशांमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं फिल्म फेस्टिवलमध्ये. बार्सिलोनाला, स्पेनला मी स्वतः डायरेक्टर आम्ही रोनक सिंग आम्ही गेलो होतो. अतिशय सुंदर प्रतिसाद या फिल्मला मिळतोय. नुकतंच भारतातल्या चिल्ड्रन फिल्म फेस्टिवलमध्ये तिचं सिलेक्शन झालंय आणि आगामी काळात 600-700 शाळांमध्ये भारताच्या ती दाखवली जाणार आहे. तर एक खूप अतिशय अवघड अशी मोहीम माझ्या आयुष्यातली मी मेरू बघतो, ती मोहीम म्हणता येईल अवघड. म्हणजे सगळ्या ज्या उंच पर्वत आपण म्हणतो, ज्या उंच पर्वत शिखरांपैकी एक आपण सगळ्यात महत्वाचं तर एव्हरेस्ट आहे आणि त्याच्या पाठोपाठ येणारी 8000ers, त्यांच्या पण मोहिमा तुम्ही केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये मेरू ही सगळ्यात मेरूची उंची 6760 मीटर आहे, एव्हरेस्ट उंची 8848 मीटर आहे. मी सांगा एव्हरेस्ट उंच तो राहणारच आहे, सर्वोच्च शिखर त्याच्यापेक्षा कोणी उंच होणार नाही होणार. त्या उंचीवर येणारे चॅलेंजेस पण राहणार आहेत, पण ते तिथंच येणार आहेत. बरोबर आहे. ते हवामान, ते मायनस टेम्परेचर, ते हवेतलं कमी प्राणवायूचं प्रमाण, ते सगळं तिथं, ते वाऱ्याचा स्पीड, तो सगळं तिथंच येणार आहे. ते तिथेच येणार. पण ज्याला टेक्निकली अवघड म्हणता येईल अशा प्रकारचं जे क्लाइंब आहे, तर ते ह्या कमी उंचीवरच्या शिखरावरती खूप कठीण आहे आणि ते खूप चॅलेंजिंग आहे. आणि नुसतं ते नाही, तर आत्ताचं जे काही बदलतं पर्यावरण आहे फॉलो होते. अलीकडे तुम्ही पाहिलं असेल की या वर्षी पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा हिमालयामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या, लँडस्लाईड झाल्या, लेक बस्ट झालेत, ग्लेशियर लेक फुटलेत. आणखीन यापुढे ते चॅलेंजिंग होत खूप चॅलेंज. म्हणजे कधी कधी आम्ही बोलत असतो, मी मित्रांना म्हणतो की अरे आज आपण, म्हणजे माझ्या आयुष्यात मी 30 वर्षापूर्वी गोमुख जे बघितलं, गोमुख म्हणजे गंगा नदी भागीरथीचं स्नोट, जिथं हिमवितळायला सुरुवात होती ग्लेशियर मधून, तिथून पाणी सुरू होतं, म्हणजे नदी सुरू होते. हा, तर ते गोमुख जे आहे, जे पवित्र दर्शनासाठी होतं, ते गोमुख जवळजवळ 1.5-2 किलोमीटर मागे गेलेलं मी पाहतोय आता. असे अनेक देश आज, अनेक जगात अनेक हिमालय गायब झाले आणि झालेत. हे बदल पाहिल्यानंतर नक्की असं वाटतं की अजून 25-30 वर्षांनी फार दूर नाही हिमालयात आतल्या भागात जाता येईल का, असा मोठा प्रश्न आहे. तेवढं जास्त अवघड परिस्थिती सध्या होत चालली. फार भयानक परिस्थिती खरं तर. आता पुढे मी थोडस वेगळ्या विषयाकडे येतो, ते म्हणजे इन्स्टिट्यूशन. गिरीप्रेमी या संस्थेने नुकतेच काही उपक्रम हाती घेतलेत. त्यापैकी एक म्हणजे शैक्षणिक जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये माउंटेनिअरिंग किंवा गिर्यारोहण हा विषय घेऊन येणं, म्हणजे इंट्रोड्यूस करणं त्यांना, शाळेतल्या किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंट्रोड्यूस करणं. तर ह्याची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली ती? बघा, आपल्याकडं इतकी प्रचंड मोठी सह्याद्रीची रांग आहे आणि या सह्याद्रीमध्ये नुसती रांग नाही, डोंगर दऱ्या तर आहेतच, इतकी जैवविविधता. आणि इथं गडकोट किल्ले जे, हे जे वैभव आपलं,
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या सगळ्या किल्ल्यांना लाभलाय. आणि हे सगळं या ठिकाणी असताना साहसी क्रीडा प्रकार इथे वाढू लागलेत. म्हणजे आपल्या देशात जास्त गिर्यारोहण कुठल्या राज्यात आहे तर पश्चिम बंगाल खालोखाल महाराष्ट्रात आहे. कारण इथं तशी भौगोलिक स्थान आहे. बरोबर. हे सगळं वाढत असताना ते चांगल्या पद्धतीने वाढायचं असेल तर त्याचं प्रशिक्षण असणं, त्याचं प्रशिक्षण केंद्र इन्स्टिट्यूट असणं गरजेचं आहे. आज आपल्या देशात ज्या काही गिर्यारोहण किंवा साहसी खेळाचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था ते सगळे उत्तरेमध्ये हिमालयात आहेत. अच्छा. मनाली असेल, दार्जिलिंग, उत्तरकाशी, पहलगाम, सिक्कीम या ठिकाणी आहेत. आपल्याकडे एवढं मोठं सह्याद्री असताना सुद्धा एकही अशी व्यवस्था नव्हती. ही कंत फक्त गिरीबंदी नव्हे तर 60-70 वर्ष महाराष्ट्रात गिर्यारोहण करणाऱ्या अनेकांच्या मनात होती. 2012ला एव्हरेस्ट मोहिमेला जो काही रिस्पॉन्स मिळाला, जे काही पाठबळ मिळालं समाजाचं, त्याच्यातून आम्ही ठरलो की आता ही व्यवस्था उभी करायची. कसं आहे, स्वप्न पाहणं आहे इन्स्टिट्यूट उभी करणं आणि प्रत्यक्षात इन्स्टिट्यूट उभी करून ती रन करणं खूप अवघड आहे. नक्कीच. पण सुदैवाने अनेक हितचिंतक, अनेक लोक जे गिरिभूमीच्या मागे उभे राहिले, त्यांच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे 2015 मध्ये गिरिप्रेमींनी गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनची स्थापना केली आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सायंटिफिकली या सगळ्या गिर्यारोहणाचं, याच्या साहसाचं प्रशिक्षण देणं, त्याच्यासाठीचे वेगवेगळे कोर्सेस, करिक्युलम करणं, तयार करणं हे कामात घेतलं. मला सांगताना खूप आनंद होतोय की हे करताना आज आपल्या देशात असलेल्या माउंटेन इन्स्टिट्यूटमध्ये हार्डकोर ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे तुम्ही रॉक क्लाइम्बिंग कसं करायचं, प्रस्थारोहण कसं करायचं, किंवा बर्फामध्ये किंवा हिमामध्ये स्नोक्राफ्ट, आईसक्राफ्ट, पीक क्लाइम्बिंग कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. पण जिजॅम या इन्स्टिट्यूटमध्ये, गिरीप्रेमीच्या इन्स्टिट्यूटमध्ये या ठिकाणी साहस, ऍडव्हेंचर हे केंद्रबिंदू ठेवून विविध प्रकारचे अभ्यासक्रम जे डेव्हलप केलेत, त्याचा मुख्य उद्देश आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ओव्हरऑल माणसाच्या पर्सनॅलिटीमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये त्याच्यामुळे बदल होतात अशा प्रकारचे अभ्यासक्रम तयार केलेत. विशेषतः 10 ते 16 वर्षाच्या मुलांसाठी आव्हान निर्माण उडाण हा खूप चांगला 5 वर्षाचा कार्यक्रम तयार झालाय. 3 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर SPP बरोबर MOU साईन करून आम्ही डिप्लोमा इन माउंटेनिंग अँड ऍडव्हेंचर कोर्स हा 36 क्रेडिटचा डिप्लोमा भारतातला पहिला 3 वर्षापूर्वी सुरू केला. त्याला खूप छान रिस्पॉन्स आहे. 4थी बॅच चालू आहे. या डिप्लोमामुळे आपल्या देशात ऍडव्हेंचर इज नाव पार्ट ऑफ एज्युकेशन फॉर फर्स्ट टाइम इन आवर कंट्री अशी सुरुवात झाली. आणि आता बरेच छोटे मोठे कोर्सेस NEP मध्ये सुद्धा लाईफ स्किल, ऍडव्हेंचर, लिडरशिप यांना अनुसरून अभ्यासक्रम तयार करत असे गाईडलाईन्स आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे कोर्सेस तयार केलेत. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आम्ही ते दिलेत. अनेक विद्यापीठांमध्ये, अनेक कॉलेजेसमध्ये आता ऍडव्हेंचर प्रोग्राम्स, ऍडव्हेंचर क्लब सुरू केलेत. अनेक शाळांमध्ये सुद्धा पुण्यातल्या आणि महाराष्ट्रात या प्रकारच्या व्यवस्था सुरू करतोय आम्ही. आणि आउटडोर एज्युकेशनचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवायचं काम इन्स्टिट्यूटमध्ये करतोय. एक खूप चांगल्या पॅशनेट माउंटेनियर्सची टीम या ठिकाणी काम करते. आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये पहिल्यांदा आउटडोर एज्युकेशन मध्ये कुठेतरी काम करतंय. आणि आम्हाला खूप विश्वास आहे की आपल्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये ऍडव्हेंचर हा एक विषय असलाच पाहिजे. मी शिकून फक्त टक्के मिळवतोय, मी खूप हुशार होतोय, पण प्रत्यक्ष आयुष्य लीड करताना मी कुठेतरी खचतोय, आलेलं अपयश सहन करू शकत नाही, मला निर्णय घेता येत नाही, माझ्यातलं नेतृत्व गुणच मला समजत नाही. हे सगळं ओळख करून देण्यासाठीचा अभ्यासक्रम गिर्यारोहणाच्या चांगल्या व्हॅल्यूज घेऊन आम्ही सुरू केलाय. गिर्यारोहण या साहसिकाचं प्रशिक्षण तर आम्ही देतोच आहोत, पण महत्वाचं काम आउटडोर एज्युकेशन मध्ये करतोय. आणि मला वाटतं हे आता लोकांना पटू लागलंय. कसं होतं बघा, पूर्वी असं एक 15-20 वर्षापूर्वी काय होतं की आम्ही जे काही की आमच्यासारखे भटके डोंगरात जाणारे लोक म्हणे, अरे कशाला जातात, काय मिळतं त्यांना, म्हणजे कुणी सांगितलंय तुम्हाला हे उद्योग करायला, अशा प्रकारची जी भावना होती. पण आज तसं राहिलं नाही. आज खूप सकारात्मक दृष्ट्या पालक याच्याकडे बघतायत, सहभागी बघतायत. लोकांना याच्यातनं मिळणारे लाभ कळालेत, ह्याच्यातनं काय मिळतं हे जेव्हा उमगू लागले तेव्हा आता हे खूप लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतंय. याच्यामध्ये खूप काम करायचं इन्स्टिट्यूट म्हणून आम्हाला. वा. म्हणजे आता GGI या इन्स्टिट्यूट मार्फत अनेक शाळा, महाविद्यालयांपर्यंत हा अभ्यासक्रम तुम्ही घेऊन गेला. आणि याचे कोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे जे क्युरिक्युलम तुम्ही डिझाईन केलेले. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की पर्सनॅलिटी, ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, ओव्हरऑल गुणवत्ता वाढीसाठी याचा उपयोग होणार आहे. आणि नुसतं असं नाही की समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जर तुम्ही आमच्या वेबसाईटला गेला तर काही ना काही कोर्स आहे. महिलांसाठी आहे, सिनियर सिटीजनसाठी आहे, कॉर्पोरेटसाठी आहे. कुणाला नाही बाबा मला 50
वयाच्या 60 वर्षापर्यंत मला वेळ नाही झाला, पण आता मला करायचं साहस. म्हणजे वयाचं बंधन नाही. काही नाही, अजिबात नाहीये. आज आमच्या ज्या गिरिभ्रमीच्या संस्थापक अध्यक्षाच उषाप्रभा पागे या उषाताई 82 वर्षाच्या आहेत आणि त्या स्वतः आठवड्यातले 5 दिवस माउंटेन मध्ये असतात, डोंगरात असतात. त्या वयाचं बंधन बिलकुल नाहीये. प्रत्येकाने आयुष्यात साहस करावं, प्रत्येक जण करू शकतो. ती करण्याची एक संधी त्याला मिळाली पाहिजे आणि ती केल्यानंतर त्याचं आयुष्य बदलतं, हा विश्वास आहे. पुढचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं वाटतं की बऱ्याचदा काय होतं की लोकांचा या गिर्यारोहण किंवा पर्वतावरती चढायला किंवा कोणीतरी भटकंती करायला जातंय म्हटलं की त्याच्याकडे फक्त तो भटकंती करायला जातो, भटकायला जातो असा बघण्याचा दृष्टिकोन एक तयार झालेला आहे. तर हा दृष्टिकोन बदलण्यासाठी नक्की काय व्हायला हवं किंवा हे गिर्यारोहण का करायला पाहिजे असे जे प्रश्न पडतात समाजामधल्या काही लोकांना, तर ह्याला तुम्ही काय उत्तर द्या? ह्याला उत्तर आहे की आज बघा, आजची जीवनशैली ही खूप सुखवस्तू आहे सगळ्यांचीच. शारीरिक कष्ट जवळजवळ नाहीच आहेत. अनेक जणांची लाईफस्टाईल तुम्ही पहा तर त्याच्यामध्ये शारीरिक कष्ट कमी आहेत. डिस्कम्फर्ट मध्ये कुणी नसतो. मोबाईल आहे, वेगवेगळे गोष्टी आहेत, डिजिटल सगळं युग आहे आणि माणूस अशा ठिकाणी गुरफटून गेलाय की कुटुंबात बोलायला वेळ नाही तर निसर्गात तो जाणार. अशा वेळेस आम्हाला असं काय वाटतं की गिर्यारोहण ह्या खेळापलीकडे एक खूप सुंदर अशी जीवनशैली आहे. खूप माउंटेनिंग इज अ ब्युटिफुल लाईफस्टाईल. ती अशासाठी की ह्याच्यामध्ये जेव्हा माणूस येतो तेव्हा तो निसर्गात जातो. गिर्यारोहणाचा अनुभव घ्यायचा आहे, डोंगरावर चढायचा आहे, तर कुठेतरी निसर्गात जायचं आहे. मग तो हिमालय असेल, सह्याद्री असेल, आल्प्स असेल आणि मग त्या निसर्गात गेल्यानंतर तुम्हाला जे अनुभव येतात ते खूप वेगळे आहेत. तो निसर्गाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. तिथली पानं, फुलं, पशु पक्षी, तिथली माती, तिथली इतिहास, तिथला भूगोल, ह्या सगळ्या गोष्टी तुमचं आयुष्य संपन्न करतात. आणि तुम्ही जेव्हा साहस करता, अनेक जण विचारतात तुम्ही कसं जाता, काय मिळतं तुम्हाला, वर पोचल्यावर काय मिळतं, मी कसं सांगू इथं बसून. तो अनुभव तू घे, तू जा डोंगरात जाय. तुम्ही, मी काय सांगतो लोकांना, तुम्ही जाओ एखाद्या छोट्या टेकडीवर जा. मी गिर्यारोहण करताना प्रत्येकाने एव्हरेस्ट चढलं पाहिजे असं काय नाही. तुम्ही कुठल्याही छोट्या टेकडीवर जा, डोंगरावर जा, किल्ल्यावर जा, बघा काय होतं. हा, नक्की तुमचे थोडे हातपाय दिवशी दुखतील, पण वर पोचल्यावर तुम्हाला जो समाधान मिळतो, तुम्हाला जी भावना येते की अरे मी हे करू शकलो, मी हे करू शकलो, ती अचिव्हमेंटची भावना माणसाला बदलून टाकते. आपल्या प्रत्येकामध्ये प्रचंड क्षमता असतात, त्या ओळखायची कशा अशा काही ऍक्टिव्हिटी केल्यावर करतात. आणि मला असं काय वाटतं, कोरोनामध्ये बघायचं सगळं जग एकदम स्तब्ध झालं होतं. तुम्ही कोरोनामध्ये आपण वाचलंय, ऐकलंय, पाहिलंय की अनेक मृत्यू घाबरून झाले होते. किती वाईट आहे, घाबरून लोक मेलेत. त्यामुळे मला असं काय वाटतं की ज्यावेळेस आपण साहस करतो या लाईफस्टाईल मध्ये त्यावेळेस माणूस बदलून जातो आणि ते खूप आवश्यक आहे. गिर्यारोहणामुळे तुम्ही स्वतः फिजिकली, मेंटली फिट होता. तुम्हाला तुमच्याबद्दलचा कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही डिसिजन घेऊ शकण्यासाठीची जी तुमची क्षमता आहे ती जास्त अजून चांगली डेव्हलप करू शकता. लिडरशिप क्वालिटीज आहेत. एकूणच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप चांगली लाईफस्टाईल माउंटेनिअरिंग आहे आणि यासाठी गिरीप्रेमी गिरिभूमीचे इन्स्टिट्यूट आम्ही सगळे प्रयत्न करतोय. वा, अतिशय. आणि त्याच्यातून फक्त ऍड करतो म्हणजे ह्या सगळ्या बरोबर अजूनही काही चांगले फायदे म्हणजे गिर्यारोहणामध्ये तुम्ही जेव्हा निसर्गात जाताय ना तर एक वेगळ्या प्रकारची तपश्चर्या म्हणून पण एक आत्मसंवाद सुद्धा सुरू होतो. तिथं गेल्यानंतर म्हणजे कसं होतं 10-15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस काय जे आपण जाऊ 2 दिवस, त्यावेळेस आपण सगळे मोबाईल या सगळ्या गोष्टीतून बाजूला असतो आणि मग जेव्हा ह्याच्यातनं डिस्कनेक्ट होतो तेव्हा आपण स्वतःशी बोलायला लागतो. खूप महत्वाचं आहे ते. आणि मग मनात विचार म्हणजे माझे पण येतात, माझे अनेक सहकारी की अरे आपण खरंच ह्याला भेटलो का. तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला त्या मित्र मग तो कॉलेजमधला लहानपणीचा मित्र आठवतो, त्याला आपण किती दिवस भेटलो, तो काय करतोय, माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना आपण किती वेळ दिला आहे, आपण म्हणतो बॅक ऑफ द माइंड सगळं. तर हा आत्मसंवाद घडतच नाही, तो खूप महत्वाचा आहे, तो झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टी गिर्यारोहणामध्ये घडतात. त्यामुळं मला असं वाटतं की गिर्यारोहणाबद्दल काय काय सांगू आणि काय नाही असं इतकं ते कमी वाटतं. म्हणजे जगात 100 पेक्षा जास्त प्रकारचे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत. जमीन, हवा, पाणी, लँड वॉटर मध्ये. या सगळ्यामध्ये माउंटेनिअरिंगला मदर ऑफ ऍडव्हेंचर स्पोर्ट्स असं संबोधलं जातं, इतकं त्याचं महत्व आहे. अच्छा, वा, खूप सुंदर माहिती दिली तुम्ही आणि खरोखर म्हणजे ही जागृती करणारी तुम्ही माहिती दिली आता की ज्यांना गैरसमज आहेत या
गिर्यारोहण या खेळाबद्दल किंवा या क्रीडा प्रकाराबद्दलच एकंदरीत नाही, जे काही गैरसमज आहे, गैरसमज नाही, काहींच्या मनात वेगळी म्हणजे भीती असते की अरे तिथं गेलं पडलं तर काय होईल. कदाचित हा, पण भीती असते ती. हा मी तुला सांगतो नक्कीच ऍडव्हेंचर म्हणलं की त्याच्या पाठोपाठ रिस्क आलीच. पण ती रिस्क जर तुम्ही समजून कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली, प्रशिक्षण घेऊन जर हे सगळं केलं, योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली गेलं, सराव करून केलं, तर तुम्हाला मी सांगतो गणेशजी, मी माझ्या आयुष्यात मी अनेक ठिकाणी सांगताना सांगतो की मी आता गेले 45 वर्ष गिर्यारोहण करतोय, पण मला डोंगरामध्ये कधी भीती वाटली नाही. पण पुण्यामध्ये रस्ता क्रॉस करताना मला नक्की भीती वाटते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं गिर्यारोहणात रिस्क आहे का, तर नक्की आहे. पण ती जर सगळी नीट आपण समजून घेतली तर नक्कीच खूप सेफली आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. नक्कीच. आता ह्याच्याबरोबरच थोडासा ऑफ द ट्रॅक किंवा ऑफ द ट्रेक म्हणू आपण क्वेश्चन एक, ते म्हणजे तुम्हाला तुमची मित्रमंडळी, आजूबाजूचे जे तुमचे सहकारी आहेत, हे सगळे आदराने प्रेमाने मामा म्हणतात. तर ही मामा म्हणायची सुरुवात कशी झाली याबद्दल थोडीशी उत्सुकता आहे. तो एक वेगळाच किस्सा घडला. खरं तर पुण्यातल्या मी म्हणलं महाराष्ट्र मंडळ या शाळेत माझं सगळं शालेय शिक्षण झालं आणि टिळक रोडला आमची पहिली ते 4थी शाळा होती, तिथं आजही आहे. मधल्या सुट्टीत काय होतं की आम्ही पळापैकी शिवाशिवी खेळायचो आणि ते खेळताना असायचं, कुणाला तरी कुठल्या तरी नावाने हाक मारलं की त्याला राग यायचा, तो बाकीच्यांना पडायला धावायचा आणि तो पळापळीचा शिवाशिवीचा खेळ सुरू व्हायचा. असंच एकदा कोणीतरी मला मामा म्हणलं आणि मला राग आला, मी त्याला पकडायला लागलो. सगळेच मामा करायला लागले आणि मग मी प्रत्येकाच्या मागे धावा लागलो. मग त्या खेळातून ते नाव पडलं आणि ते शाळेमध्ये तसंच कंटिन्यूच राहिलं. प्रत्येक जण मामाच म्हणायला लागला. आता खर्च म्हणजे हे शाळेपासून आहे. 10वी झाली, आम्ही सगळी शाळेतली मुलं वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेलो. सुदैवाने मी ज्या कॉलेजमध्ये मॉडर्न कॉलेजमध्ये गेलो तिथं माझ्या शाळेतला एकही माझा मित्र नव्हता, तेव्हा तिथं मामा कुणी म्हणायचा प्रश्न नव्हता. पण एक दिवस असं घडलं की शाळेतली काही मित्र मला भेटायला TMS कॉलेजला होते. अच्छा. गरावे कॉलेजमधून ते मॉडर्नला आले. मी तिसऱ्या मजल्यावरती माझ्या मित्रांबरोबर उभा होतो आणि ते खालून ओरडत होते आणि ते खालून मामा मामा करून ओरडावे. माझ्या मित्रांना कळे ना, मी मुद्दाम म्हटलं लक्ष द्यायचं नाही यांच्याकडं, तर त्यांनी खानाकोणाकडून तो तुमच्या पलीकडे येतो मामा. आणि मग माझ्या कॉलेजमधल्या मुलांना पण मित्रांना सगळ्या तिथून जे नाव सुरू झालं ते आजपर्यंत म्हणजे फक्त मित्र नव्हे तर नेपाळमध्ये काय जगात पण बाकी गिर्यारोहण कमिटीमध्ये सुद्धा मला उमेदपेक्षा कधी कधी मामा म्हणूनच जास्त ओळखतात. असं ते नाव पडलं आणि ठीक आहे, मलाही बरं वाटतं. मामा कोणाला करत नाही, पण एक मला छान याच्यासाठी वाटतं की या नावामुळे म्हणजे कसं असतं की मामा हा बघा आपला मामाशी जो रिलेशन आहे ना तो वेगळा असतो. म्हणजे मामा वयाने मोठा असला तरी तो आपला मित्र असतो, आपण एकही राहत पाहतो आम्हाला. तसंच काहीसं घडलं. माझे सगळे गिरमध्ये सहकारी असतात किंवा इतर सहकारी जे माझ्यापेक्षा वयाने किती छोटे असले तर आमचं एक वेगळं नातं या मामा नावामुळे झाले. वा, गोष्ट आहे, फार रोचक कथा आहे ती. आणि आता इथून पुढे आता जे आता गिर्यारोहणासंदर्भात तुमचं प्रचंड काम सुरू आहे आणि जे इन्स्टिट्यूशनल सुद्धा काम तुम्ही करताय, तर ह्याच्यात आता नवीन येऊ घातलेले काही प्रोजेक्ट्स आहेत, नवीन असे काही उपक्रम जे तुम्ही आता सांगू इच्छिता? आहे. गिरिभूमीचे जे इन्स्टिट्यूट आहे, गार्डन गिरिभूमी इन्स्टिट्यूट, याला आपल्या राज्य सरकारने पण त्याला मान्यता आहे. राष्ट्रीय पातळीवरती पण याची ओळख आहे, मान्यता आहे. अनेक वेगवेगळ्या संस्थांबरोबर ऍफिलिएशन आहे, अनेक विद्यापीठांबरोबर आम्ही काम करतोय. खूप मोठी मजल अजून गाठायची आहे अनेक ठिकाणी. म्हणजे अगदी मी माझ्या सगळ्या सहकार्याने सांगत असतो की जिथं जिथं शिक्षण आहे, म्हणजे अगदी केटरिंगचं कॉलेज असलं तर तिथं गिर्यारोहण ऍडव्हेंचर हा एक विषय असला पाहिजे, कारण तो खूप महत्वाचा आहे. आयुष्यात काम करण्यासाठी, आयुष्यात उभं राहण्यासाठी साहसी असणं, धाडसी असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने खूप काम करायचं आहे. राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करायचं आहे. आणि हे करत असताना गिर्यारोहण किंवा ऍडव्हेंचर हा एज्युकेशन मध्ये शालेय शिक्षणात यावं यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत, राज्य पातळीवर चालू आहेत, केंद्र पातळीवरती पण चालू आहेत. यासाठी इन्स्टिट्यूटची एक जागा पण घेतली गेली आहे. एक 37 एकर जागा इन्स्टिट्यूटची त्या ठिकाणी सह्याद्रीतली नव्हे तर भारतातली सर्वोत्तम इन्स्टिट्यूट उभी करण्याचा सगळ्यांचा आमचा मानस आहे. नुकतंच मुळशी भागामध्ये एक 12 एकर केमसाईट इन्स्टिट्यूटला बक्षीसपात्र करून पुण्यातलेच एक खूप प्रसिद्ध ज्येष्ठ वकील आहेत श्री खिरे सर, त्यांनी ती दिलेली आहे. त्यामुळे आता एक काही दिवसात कॅम्पसाईट सुरू होते. अनेक प्रोजेक्ट आहेत. प्रामुख्याने समाजामध्ये ऍडव्हेंचर बद्दल जागरूकता निर्माण करणं, ऍडव्हेंचर कल्चर आपल्या देशामध्ये
आपल्या राज्यामध्ये शहरामध्ये झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणं आणि त्यासाठी लागणारे वेगवेगळे कोर्सेस करिक्युलम्स चांगल्या प्रकारे डेव्हलप करणं, त्यासाठी लागणारी फळी मॅनपॉवर ती पण तयार करणं, हे काम करणाऱ्यांची पण एक फळी तयार झाली पाहिजे. चालू आहे काम आणि खूप बदल मारायचे. वा, खूप छान वाटतंय सर तुमच्याशी आज बोलून. आणि इतकं गिर्यारोहण या गोष्टीबद्दल किंवा या खेळाबद्दल क्रीडा प्रकाराबद्दलच बोलताना एकंदरीत खूप वेगवेगळ्या नवीन माहिती समोर आली आणि ते एक शिक्षणाचा देखील भाग होता आता, याबद्दल सुद्धा खूप आनंद वाटतोय. आणि तुमच्या या पुढच्या कार्याला खरोखरच आम्ही बिघडलो या चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि असं उत्तरोत्तर हे काम वाढत राहो अशा शुभेच्छा देतो. आणि आपण आपल्या या दैनंदिन जो काही बिझी शेड्यूल असतं तुमचं, त्याच्यातनं जो काही वेळ काढून आम्हाला मुलाखत आज दिली त्याबद्दल मनपूर्वक तुमचे धन्यवाद सर. तुमच्या चॅनलचं ना आम्ही बिघडलोय खरं, म्हणजे आम्हाला आधी आम्ही बिघडलो म्हणूनच लोक म्हणत होते, पण आज मात्र आम्ही घडतोय असं सगळ्यांच्या लक्षात आलंय. पण खरंच आम्ही बिघडल्या. तुमच्या सगळ्या टीमचं खूप मनापासून आभारी आहे. तुम्ही हा विषय चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवतोय त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.